आपुले पदी बैसविले, कृपा टाकली, हस्तकृपा त्याच्यावरती केली आणि मग तिथून पुढचं सगळं रामायण त्या गावबाने लिहिलंय महाराज. आजही आपल्याला ओळखायला येत नाही बरं का दादा, कुठलं रामायण गावबाचं कुठलं रामायण एकनाथ महाराजांचं आजही ओळखायला येत नाही. ही कृपा आहे महाराज, आपल्यासारखं करून घेतात. आपण सारखे करीती हा संतांजवळ असलेला गुण आहे. गुण देव तुम्हाला वेगळ्याच कारणामध्ये गुंतवून ठेवील, परंतु देव तुम्हाला देव करून घेणार नाही. परंतु साधूचं तसं नाही, म्हणून संतांचा महिमा वर्णन करायचा. संतांचा हा गुण महिमा सांगितला, त्याचप्रमाणे संतांचा स्वरूप महिमा आहे. किती झाले आतापर्यंत? चौथा आहे आता चौथा आहे. तिसरा असेल हो चौथा आहे का? हुकलं टी पण माझं नाही नाही, तिसरा असेल, तिसरा आहे की नाही. नाम महिमा, गुण महिमा आणि स्वरूप महिमा. शेवटी तो चौथा शक्ती महिमा. स्वरूप महिमा फार अलौकिक, परंतु स्वरूप महिम्याच्या बाबतीत असं झालंय महाराज, आपण जसं संतांना समजतो तसे संत नाहीत, परंतु जसे संत आहेत तसे आपल्याला समजलेले नाहीत. याच्या बाबतीमध्ये आपला झालाय गैरसमज. काय आहे तसं न समजणे, नाही तसं समजून बसणे, याला म्हणतात गैरसमज. ते सुभाषितामध्ये उदाहरण आलेत बघा, कोकिळा कावळा, राजहंस बगळा, हिरा गारा आणि तसे संत आणि माणसं. कोकिळा आणि कावळा दिसल्याकरता सारखे दिसतात, परंतु त्याच्यामध्ये परीक्षा अशी महाराज, परीक्षेचा प्रसंग आला की कोकिळा ती कोकिळा आणि कावळा तो कावळा. काय कराय महाराज म्हणतात, गाये ती कोकिळा वसंतेशी, वसंत ऋतू आला तरच कोकिळा गाते. आणि कावळा, कावळ्याला नो टायमिंग. कावळा 10वेला गातो, कावळा वर्ष हजारा बी गातो, सगळ्याच गोष्टीला कावळा गातो. चान्स मिळाला की भिडलाच कावळा. कावळ्याला टायमिंगच नाही महाराज. तसं राजहंसाचं आणि बगळ्याचं आहे बघा. राजहंस आणि बगळा दिसायला सारखे दिसतात, परंतु परीक्षा अशी, त्याच्यामध्ये दूध आणि पाणी एकत्र करून ठेवायचं राजहंसाच्या समोर. त्या पाण्यामधलं दूध फक्त राजहंस पितो आणि पाणी जसं तसं सोडतो. याला क्षीर निर्विवेक बुद्धी म्हणतात, है का नाही. राजहंस त्यातलं फक्त आणि फक्त दूध पितो, पाणी जसं तसं सोडतो. मग तिथं डिग्री लावायची नाही, किती पाणी टाकलंय, तुम्ही पाण्यात दूध टाका किंवा दुधात पाणी टाका, काही नाही महाराज. हे झालं राजहंसाचं. आणि बगळ्याचं, बगळा माहित आहे का तुम्हाला? अहो बगळा माहित आहे का? पाठीमाग नाही माहिती आहे? माझ्याकडे बघा ना, दिसला का? दिसला दिसला. ह्या बगळ्याला काही कळत नाही महाराज. दुधात पाणी टाका नाही तर पाण्यात दूध टाकता, हानतोच बगळा. कोकिळा कावळा, राजहंस बगळा, तसं हिरा आणि गारा. हिरा आणि गारा दिसायला सारख्याच महाराज, एकाच खाणीमध्ये निर्माण झालेल्या आहेत, परंतु परीक्षा अशी महाराज. काय घनावर त्या ऐरणीवरती ठेवायचा हिरा, त्या हिऱ्याला 100 घाव घालायचे, 100 घाव. तो हिरा फुटत नाही महाराज. एक तर ऐरणीमध्ये घुसतो किंवा घाणामध्ये घुसतो, परंतु फुटत नाही. तोची मोल पावे खरा आणि करणीचा होय चुरा. त्या गारेचा होतो चुरा, त्या हिऱ्याला कितीही मारा, तो हिरा फुटत नाही. मग तुम्ही म्हणताल महाराज, हिरा ऐरणीमध्ये घुसला, काढायचा कसा ना वापरायचा कसा? माझ्याकडे हिरकणी, तुमच्याकडे हिरा असेल तर घेऊन या. हिरकणी काय करते? हिरा हिरकणी काढे, आतून ऐरणी लगेच बाहेर येतो. हिरा का फुटला नाही? आमचे गुरुजी नेहमी प्रमाण सांगत असतात, हिऱ्याने धीर धरला. धीर, धीराशिवाय हिरा हा होत नाही. तू का म्हणे धीरा, विन कैसा होतो हिरा, हिरा विन कैसा होतो हिरा, हिरा विन कैसा होतो हिरा. तू का म्हणे धीरा, विन कैसा होतो हिरा, हिरा विन कैसा होतो हिरा. हे प्रमाण एवढं कीर्तनातून जाताना घेऊन जा. काय तुका म्हणे धीरा आणि विन कैसा होतो हिरा. आपल्याला हे समाजामध्ये वागत असताना अनेक आघात आपल्यावरती येतात, अनेक आघात येतात. जो आघात सहन करतो, जो धीर धरतो ना, तो खऱ्या अर्थाने हिरा आहे. लक्षात आलं तुमच्या? आणि जो धीर धरत नाही आणि मग करणीचा होय चुरा, आहे का नाही? मुद्दा लक्षात घ्या. तसं संत आणि माणसं आहेत महाराज. माणसं आणि संत दिसण्याकरता सारखे दिसत असतात, परंतु माणसं संत होऊ शकत नाहीत आणि संत माणसं होऊ शकत नाही, की नाही? महाराज म्हणतात, तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोहीशी समालो भेजून, दोहीशी समालो भेजून,
विष्णूचा स्वरूप महिमा. महाराज म्हणतात ज्ञानेश्वर भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरा सोपानम भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित कला. म्हणजे देव आणि संत हे वेगळे नाहीत. देव हा वा वा वेगळी का पाहताना दिसे